नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. आजचा दिवस आपल्याला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. बघा, आपण अनेक जण काही ना काही उपाय करत असतो, तोडगे करत असतो, काही ना काही सेवा करत असतो. कुलदेवतेची सेवा, भगवान शंकरांची सेवा, गणपतीची सेवा, अनेक सेवा करत असतो. आता हा कशासाठी करतो? बघा, आपल्या घरातली जी आर्थिक अडचण आहे ती दूर करण्यासाठी, किंवा विविध समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी, किंवा आपल्याकडे खूप पैसा आहे पण पैसा घरात टिकत नाही, कोणाकडे नसतो, कोणाकडे असूनही तो टिकत नाही. तो टिकण्यासाठी सुद्धा आपण अनेक सेवा करत असतो, उपाय करत असतो. आपले जे पैसे असतात कमाईचे, त्यातून आपण अर्धी रक्कम किंवा त्यातली थोडीशी रक्कम आपण देवाला देव करत असतो. पण तरीही आपल्याकडं पैसा टिकत नाही. का टिकत नाही? याची अनेक कारणं असतात. असंच टिकण्यासाठी मी तुम्हाला अगदी साधी आणि सोपी सेवा सांगणार आहे. ही सेवा आपल्याला मंगळवारी करायची आहे. ही सेवा जर आपण केली तर खरंच सांगते, आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहणार आहे. लक्ष्मीचा जो त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ही सेवा जी आहे किंवा हे जे आहे आपल्याला ते मंगळवारी करायचं आहे. मंगळवारी आपलं स्नान झाल्यानंतर, आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवाजवळपासून एक रांगोळी काढायची आहे. ती रांगोळी म्हणजे कुबेराची रांगोळी. आता कुबेराची रांगोळी का काढायची? बघा, जेही कुबेर आहेत, कारण शास्त्रात असं म्हणतात की कुबेर देवाला संपत्तीचा देव म्हणण्यात आला आहे. त्याचवेळी त्यांचा भगवान शिवाचा परमभक्त आणि 9 खजिन्यांचा जो देवता आहे तो म्हणजे कुबेर स्वामी. बघा, कुबेर महाराज हे कायम संपत्तीचे स्वामी मानले जातात. पैसा स्थिर ठेवण्याचे काम देव कुबेर करत असतात. आणि जे देवी लक्ष्मी आहे ती पैशाची चलती आहे. बघा, आपण जर कुबेराला प्रसन्न करण्यासाठी जर हा रोज उपाय केला तर खरंच सांगते, आपल्या घरामध्ये जो पैसा आहे तो अखंड राहणार आहे. कारण आपल्या घरातला जो पैसा आहे आपण तो पण आहे ते कुबेर स्वामी सांभाळणार आहे. कारण कुबेर स्वामींची जर आपण रोज रांगोळी मंगळवारी आपल्या देवाजवळ काढली तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो स्थिर होणार आहे. तो पैसा काही कारणास्तव बाहेर जाणार नाही. बघा, ही सेवा जी आहे आमच्या घरी सर्व करतात, मी सुद्धा करते. दर मंगळवारी न चुकता कुबेर जी रांगोळी आहे ती काढत असते. काही नाही, 2 किंवा 3 मिनटं लागणार आहेत. पण खरंच सांगते, तुम्ही ही रांगोळी नक्की काढून बघा. बघा, आपल्याला आधी पांढऱ्या रांगोळीचा वापर करायचा आहे. पांढऱ्या रांगोळीच्या लाईन आपण 3 लाईनवर, 2 लाईनवर, 1 लाईनमध्ये आणि परत खाली 1 लाईन मोठी, 2 लाईन खाली काढलेल्या आहेत. त्या आपल्याला परत जॉईन करायचे आहे. ते जॉईन केल्यानंतर आपल्याला आतमध्ये कुंकू भरायचं आहे, बाहेरून आपल्याला हळद भरायची आहे. त्यानंतर आपल्याला साईडने लक्ष्मीचे 2 पावलं काढायचे आहे. कारण आपण कुबेर स्वामींची जी रांगोळी आहे ती काढत आहोत, त्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीचे सुद्धा पावलं काढायचे आहे. म्हणजे या दोघांच्या रांगोळीने आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहणार आहे. बघा, त्यानंतर आपल्याला त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. आपण आधी कुंकू आणि हळद भरली, परत हळदी कुंकू व्हायचं. कुबेरच्या रांगोळीला पाहुण्यांना नमस्कार करायचा आणि अगरबत्ती असेल तर अगरबत्ती आपण अर्पण करायची. आपण फरचीवर देखील काढू शकतो, पण जेव्हा आपण रांगोळी काढणार आहोत, लहान मुलं असतील घरात, त्याला लाथ लागेल असं काहीही करू नका. देवाच्या जवळ काढा. तुमच्याकडे नसेल खाली फरचीवर काढत, तुम्ही पाटावर देखील काढू शकता. पाटावर काढून तुम्ही त्याची पूजासुद्धा करू शकतात. खरंच सांगते, यांनी फरक पडतो. आता कुणाला वाटत असेल रांगोळीने खरंच फरक पडतो का? नाही. श्रद्धेने करा, मनोभावे करा, खरंच फरक पडतो. याचा जो फरक आहे हा मला जाणवलेला आहे. ही सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. करून बघा, नक्कीच फरक पडेल. आणि कसं आहे बघा, आपल्या घरामध्ये संपत्ती खूप आहे, पैसा आहे, असं नाही की कुणाकडं नाही. असतं थोडंफार कमी ना कुणाकडं असतं, पण काही कारणास्तव ते सारखं 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 बाहेर जातो. दवाखाने म्हणावं किंवा काही गावाला जायचं, हे ते काही ना काही चालूच असतं. हे जाण्यासाठी किंवा आपले जे दवाखाने आहेत किंवा काही कारणास्तव काही ना काही घरात बिघाड होत राहते, नळ, टी व्ही, हे ते, त्यासाठी सुद्धा आपला पैसा खर्च होतो. तो पैसा खर्च होऊ नये म्हणून आपल्याला ही रांगोळी काढायची आहे. कारण ही रांगोळी जर आपण काढली तर जो महत्त्वाचा खजिनदार आहे कुबेर स्वामी, ते आपल्या लक्ष्मीवर, आपल्या धनावर लक्ष ठेवणार आहे. त्यामुळे तो पैसा खर्च होणार नाही. त्यासाठी आपल्याला न चुकता दर मंगळवारी 1, 2, 3 मिनटामध्ये ही रांगोळी दर मंगळवारी काढायची आहे. आणि न चुकता त्याच्यासोबत पावलं पण काढायचे, नमस्कार करायचा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.